चला मंडळी, इथं जेनं मला 2 किलोच्या साबुदाण्याच्या पापड्या करायच्यात आणि त्याच्यासाठी जेनं साबुदाणा स्वच्छ धुवून ना इथं भिजू घातला आहे. कारण की नाही आपण थोडंसं पाणी जास्त ठेवून जेनं आपल्याला साबुदाणा भिजू घालायचा आहे. कारण की नाही चांगला साबुदाणा भिजला ना तर पापडी एकदम छान आणि चविष्ट होती. आणि साबुदाणा पण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, जसं की नाही पाकिटचा खुल्ला साबुदाणा घ्यायचा नाही. जितकी क्वालिटी चांगली की नाही तेवढा पदार्थ पण चांगला होते. तर चला इथं जेनं साबुदाणा मी स्वच्छ पाण्यानं 2दा तर धुवून घेतला आणि थोडंसं पाणी ठेवून जेनं रात्रभर भिजू घातला आहे. शुभ सकाळ सर्वांना. आता चला इथं चूल पेटवलेली आहे आणि इथं आदन फुलेलं आहे. जसं की नाही एक किलो साबुदाण्याला की नाही एका पातेल्यामध्ये मी साबुदाणा भरून घेतला होता आणि त्याच पातेल्याने की नाही 1 किलो एक पातेल्यानं शिंदी कारण 5 किलोच्या 1 वाटी जर साबुदाणा आहे ना तर 4 वाट्या त्याला पाणी टाकायचं. अशा पद्धतीनं जे ना मी साबुदाणा भिजू घातलेला आहे. तर 1 किलो होताना साबुदाणा तर 4 हे भगुन्यानं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. इथं 2 किलो साबुदाणा आहे तर मी 8 भगुनी पाणी टाकलेलं आहे. थोडंसं आगाऊचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे, कारण गरम पाणी की नाही साईडला काढून ठेवायचं आणि कमी जास्तीला पुन्हा लगेच आपल्याला टाकू शकतो, कारण साबुदाण्याला पाणी की नाही जास्त लागतंय. आणि इथं आलू पण की नाही मी रात्रीच खिसून टाकले होते, कारण की नाही मला साबुदाणा आणि आलू मिक्स करून त्या दोन्हीच्या मला पापड्या घालायच्यात. आणि जसं की नाही आपण चिप्सचं सगळं करतो ना, चिप्सचं पूर्ण कट करून वगैरे रात्री तुरटीच्या पाण्यामध्ये जसं टाकून ठेवतो ना, तसंच जेनं मी खिस पण रात्री मस्त करून ठेवलेलं आहे. आणि इथं जेनं सकाळी चूल पेटवली, मस्त पाण्याला आदन पण आलं आहे. इथं साबुदाणा तर आधी टाकला आणि थोडा साबुदाणा शिजत आल्यावर मी आलूचा खिस याच्यामध्ये ॲड करणार आहे, कारण आलू शिजायला जास्त टाईम लागत नाही, साबुदाणा शिजायला खूप टाईम लागतो. तर चला आता आपलं इथलं की नाही जरा साबुदाणा शिजायला टाईम आहे. छान असं धवून घेतलं की गाठी होत नाही, त्याच्यामुळे साबुदाणा आपलं टाकला लगेच आपण खाली थोडा शिजत आला. साबुदाणा शिजत आला ना की हे आलूचा खीस जे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे 3 किलो आलू मी तर घेतलेले तर छान खिसून आणि 4दा ते 5दा जे आहेत ना स्वच्छ असे धुवून घेतले, तर ज्याच्याने की नाही त्याच्यावरलं पावडर आहे ना सगळं निघून जाईल. आणि आपण जसं साबुदाणा पाण्यामध्ये सोडतो ना तर सारखं हटत राहावं लागतं, जसं की आपण गव्हाच्या कुरडया करतो ना तशा पद्धतीने नाही, त्याच्यामध्ये गाठी होऊ शकतात. त्याच्यामुळे की नाही सारखं हलवावं लागतं आणि खाली की नाही जास्त हारावरच हे शिजवायचं, कारण उकळी तर जे मी जाळ लावलेला आहे. आणि आता खाली जे ना त्याला कमी जाळावर आणि हारावर ठेवलेलं आहे आता मस्त शिजण्यासाठी. आणि आता ह्याच्यामध्ये टाकते मी आलूचा खीस जे रात्रीच मी खिसून ठेवलेला आहे. आणि जसे की नाही 2 किलो जे शाबू घेतला मी 3 किलो जे ना आलू खिसून घेतले, तशा म्हणजे 5 किलोच्या पापड्याचं पूर्ण बॅटर इथं तयार झालेलं आहे. चला सगळं मस्त की नाही साबुदाणा की नाही हारावर छान असा शिजून घेतला आहे मी. आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही ना अशा पापड्या टाकल्यात, कारण थोड्याशा जाडसर टाकल्या
कारण वाळल्यानं की खूप पातळ ह्या पापड्या होत्या, तर काढायला पण खूप अवघड जाते त्याच्या अशा पद्धतीनं लावल्यानं. आणि तेलाचं तर बिलकुलही ह्याला बोट लावलं नाही, सगळ्या बिना तेलाच्या साबुदाण्याच्या पापड्या मी केलेल्या आहेत. आणि थोडं तेल टाकलं नाही की पापडी अशी कुमट होती, त्याच्यामुळं थोड्या वलसर राहिल्यानं तवाच मी उलटून घेतल्या. आणि बघू शकता वाळ्या की आपल्या पापड्या किती खमंगन किती छान फुगल्यात आणि इतक्या सुंदर झाल्या, खायला पण एकदम अप्रतिम अशा की नाही झाल्यात आणि एकदम खुसखुशीत. तर चला, तुम्हाला कसं वाटलं पूर्ण साबुदाण्याच्या पापड्याचा व्हिडिओ. आणि आता की नाही उन्हाळा सुरू आहे, तर चिप्स वगैरे सगळे जत्न म्हणजे करणं झालेले आहेत आणि इथं पापड्या पण करणं झालेल्या आहेत. तर उन्हाळी कामं जेतनं सुरू झालेले पण लास्ट मे महिन्यापासून चालूच राहतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईंनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ दुपार सर्वांना.